रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे। रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील छताचा तब्बल 50 ते 60 फुटांचा भाग मध्यरात्रीच्या सुमारास कोसळलाय। सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। गेल्या वर्षी देखील या छताला गळती लागल्याच्या तक्रारी होत्या। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत एका खासगी कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आलेला। रात्रीच्या वेळी वाहनांची आणि प्रवाशांची वर्दळ कमी असल्याने मोठा अनर्थ टळलाय। या घटनेनंतर रेल्वे स्थानकाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत। काय सांगाल, काय झालं होतं, नेमकी घटना काय झाली? आता एक अर्धा तासापूर्वी एक वारा आला छोटासा, जे असं वारा आला आणि ते पत्रे सगळे निकळले गेले। थोडासाच वारा आला, कोणाला लागलं वगैरे? लागलं वगैरे काय नाही। माझी एकट्याचीच रिक्षा होती इकडे, एकटाच होतो मी। प्रत्यक्षदर्शी पाहिलं? हो, बघितलं मी। सकाळच्या रिक्षा वगैरे असतात? हा, सकाळच्या इकडे 50 रिक्षा असतात। जर त्यावेळी झालं असतं घातपात तर रिक्षावाल्यांना वगैरे लागलं असतं असं। आणि हळू थोड्या वेळाने ते वाऱ्याने सगळं निकळणार आहे।